सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चैनल वरती। और जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ गई बेटा तुमसे ना हो पाएगा। हा, मला गाणं गाता येत नाही पण ठीक आहे। हे बघा, ज्याचा इंतजार होता किट्टूचं गिफ्ट आलेलं आहे, आज डिलिव्हरी झालंय आणि हे आता मी अनबॉक्सिंग करणार आहे। सो किट्टू गेला आहे संभाजीनगरला त्याच्या आजी सोबत, पण नेमकं आजच ते डिलिव्हरी आली आणि त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवलं। तो म्हणतो तर तो एकदम उतावळा झालाय बघायला। तर मग मी त्याला बोललो, आता तू थांब तिकडे, तू थांब तिकडे, आम्ही बाळाला आता गाडी चालवायला देणार। तर खूप चिडत होता तो। आता मी अनबॉक्सिंग करतो। तो म्हणतो विरूला देऊ नका। तो आता अनबॉक्सिंग बघा, काय गिफ्ट घेतलंय, एक नंबर आहे। आणि आहे ना, आता मी काय करेल, ओपन केल्यानंतर आहे ना बाळाला घेऊन प्रियाला बसवेल त्यात आणि त्याला व्हिडिओ कॉल करेल। त्याची रिॲक्शन नक्की बघा, जाम चिडणार आहे आता, मजा येणार आहे। हे बघा, एवढं मोठं आहे हे पार्सल, म्हणजे इथून जर चालू केलं कमीत कमी माझ्या टीव्हीच्या हाईटचं आहे। आता हे अनबॉक्सिंग करावं लागणार आहे। हळूच ठेवतो एकदा। हा घेतला मी चाकू आणि हे केलं मी पोस्टमार्टम। मला ना असं काही पार्सल आलं ना किंवा असे गिफ्ट आले ना तर खूप असं आवडतं बरं का, अनबॉक्सिंग करायला सगळ्यात पहिले ते आवडतं। टँग टँग टिशूम। किट्टू आहे ना जाम खुश होणार आहे। प्रिया पिऊ आमचे काम करते मस्त। तिकडे वरण भात लावलाय, तिकडे आमचा कोकोबार झोपलाय। हे थोडंसं पसार आहे कारण आम्ही आज आहे ना आम्ही थोडंसं डेकोरेशनचं ट्राय करतोय काहीतरी घरात। आणि हे बघा, आता त्यात पार्सल आलं नेमकं। 3, 2, 1 गो। हो टायर वगैरे हो आपल्याला घरी, सॉरी हे आपल्याला घरी फिट करायचं आहे। इझी आहे ते, तसं मी माझं ट्रेडमिल फिट केलं होतं तसं। येतो होय, मला वाटलं हे लागलेलं आहे। बापरे, सब पुर्जा अलग अलग होके आया है बर क्या। अपने को पूरा गाड़ी असेंबल करना पड़ेगा। अरे तेरे प्यार में क्या क्या न बना पिया। हे बघा, आता या गाडीचा सगळा परिवार मी इथं मी नाही खोलून ठेवलाय, कंपनीने खोलून पाठवलाय। आता हा सगळा परिवार एकत्र करावा लागणार आहे, तेव्हा ते व्यवस्थित चालेल। आता मी काय करतो, सगळं मॅन्युअल मध्ये बघून आपल्याला ती गाडी पहिले असेंबल करायची आहे। ती गाडी असेंबल करून घेतो। दाखवलं असतं असेंबल करताना, बट व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। त्यापेक्षा मी असेंबल करून घेतो फटाफट आणि मग तुम्हाला दाखवतो, कारण मला पण ते मॅन्युअल वाचूनच करायचं आहे आणि तुम्ही पण बोर होऊन जातील ते बघता। त्यापेक्षा पुन्हा रेडी झाली की मी दाखवतो आमच्या किट्टूच्या गाडीला काय काय फीचर्स आहेत ते। हे बघा, हे टायर आहे, तिकडे लाईट आहे ते 2, त्यानंतर ते सीट आहे बसायचं, इथे लागेल ते। यामध्ये मिरर आहे बघा, किती छोटे छोटे मिरर आहे। आणि अजून एक आयडिया दाखवू काय बघा, असं दरवाजा उघडायचा, लॉक आहे दरवाजाला इथे हा मग असं ट्रिंग, हे बघा असं दरवाजा लावायचा। म्युझिक आहे, स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर तर स्टिकर आहे पण म्युझिक वगैरे हे गाडी चालू होते। आणि इथे एक्सलेटर पण आहे, एक्सलेटर तो पण देऊ शकतो आणि आपण पण म्हणजे सेफ्टीसाठी रिमोट पण दिलेला आहे, तर आपण रिमोटवरती गाडी कंट्रोल करू शकतो, जेणेकरून तो जास्त जोरात पण नाही चालवणार गाडी। आणि हा पहिली गोष्ट तर हे प्रमोशन नाही आहे। आणि हे चार्जिंगवरती गाडी म्हणजे चार्ज करायची राहते, काहीतरी 4-5 तास चार्ज केल्यानंतर 1-1.5 तास चालते, असं त्या कंपनीचं म्हणणं आहे। आता ते आपल्याला रिअल यूज केल्यावरच कळेल नेमकं काय आहे ते। झाली आहे गाडी असेंबल, पूर्ण नाही झाली कारण त्याला स्क्रू ड्रायव्हर, पाना आणि अशा 2-3 गोष्टी हव्या आहेत। माझ्याकडे फक्त स्क्रू ड्रायव्हर आहे, पाना नाही आहे, त्यामुळे ते काय पूर्ण फिट नाही केली। बट गाडी कशी दिसेल फिट झाल्यानंतर हे मी नक्की दाखवतो तुम्हाला आता। म्हणजे आता आहे ना परिपक्व नाही झाली आहे, हाफच असेंबल झाली, हाफ नाही म्हणजे दिसायला पूर्णच झाली आहे, पण बघूनच घ्या। अशी आता ही गाडी पूर्ण दिसायला झाली तयार। यावरती किट्टू दादा बसतील आता
आणि बाळाला घेऊन फिरवतील. अजून अजून याच्या पुढची काच आहे, काच नाही एक जाळी आहे पुढे, विंडशिल्ड आहे त्याला, तर ती लागेल. त्यानंतर बघूया म्हणजे कशी दिसते. आता ॲक्च्युली ते उद्या सकाळी मी जाऊन पानं वगैरे घेऊन येतो आणि त्यानंतरच चालून दाखवल. हे लाईट सर्व वर्किंग आहेत. हे लाईट वर्किंग आहे, ते वरचे पण लाईट्स वर्किंग आहे, मिरर आहे, मस्त गेट आहे, स्टेअरिंग आहे. अजून ते वायरिंग पण बाकी, वायरिंग फिट होईल. पण गाडी एकंदरीत कशी वाटली ते सांगा. आणि इथून किट्टू दादा जेव्हा गाडी घेऊन जाईल तेव्हा तो चालवतच घेऊन जाईल, त्याचा व्हिडिओ पण मी दाखवेल याच ब्लॉगमध्ये. काय कोणती गाडी? गाडी पुढे आमची छोटी गाडी आहे, इकडे देतो मी गाडी, इकडे चल ये, चल ये देतो गाडी मी. आता आम्ही मला कपडे घालून दिले ते. हा चल मी देतो गाडी, थांब ग मी किट्टू दादाला गाडी देतो. धर ही गाडी पाय. हा छान आहे ना. क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर. काय मला आता पप्पी दे, लगेच आयडिया नाही द्यायच्या, लगेच आयडिया. चल ना मला पप्पी दे, पप्पी दे लवकर. आवडली ना गाडी तुला? ही काय गाडी? ही बघ ही गाडी तुमची गाडी आहे? तुझी गाडी आहे, तुला घेतली मी. ही गाडी घेतली मी तुला. पप्पी दे पप्पी दे. आईला दाखव गाडी, वय आईला दाखव. पप्पी दे पप्पी दे मला लवकर, पप्पी दे. गाडी आवडली ना तुला? गाडी आवडली ना? इकडे तो कन्फ्युज झालाय डायरेक्ट. पप्पी दे पप्पी दे. ओले बापले, आवडली ना तुला गाडी? आईला सांग आवडली गाडी मला. मोठी कुठे म्हणा? आवडली ना तुला? मोठी मोठी हीच आहे मोठी गाडी, दुसरी गाडी नाहीये. तशीच आली माझी आई घेऊन. किती मोबाईल मध्ये मोठी दिसते, हीच गाडी ती मोबाईल मध्ये फक्त मोठी दिसते. समजलं का? दरवाजाला हीच आहे गाडी, तुला हीच गाडी घेऊन आलो मी. का बरं? त्याला तीच गाडी घेतली मग. आता ते टेन्शन मध्ये आले, ते मला कपडे नाही चेंज करू दिले. काय रे? तसंच घेऊन आले. आवडली ना तुला गाडी? आईला सांग गाडी आवडली का नाही, सांग लवकर. आईला सांग पहिले, आईला सांग गाडी आवडली. बॉक्स मध्ये काय नाही, ते बॉक्स मध्ये मशीन आहे आणि हे बाबाने डावायला ठेवला इथं. बॉक्स मध्ये काय नाही बाबड्या, बॉक्स मध्ये काय नाही. किट्टू तो बॉक्स खोलून पाहायचा मला, मला त्याच्यात काय आहे. हे बाय इकडे, हे बाय मला ते बॉक्स खोलून दाखवायचं ना. दाखवा मला काय आहे. खोल. काय आहे त्याच्यात? काय? मी तर बोललो काहीच नाही त्याच्यात. का हो बाबा, त्याला हीच गाडी घेतली तर म्हणतो दुसरी गाडी बॉक्स मध्ये, बॉक्स मध्ये म्हणे गाडी. बॉक्स मध्ये नाही बोललो, नाही तो म्हणतो बॉक्स मध्ये. काय त्याने पाहिली ती. कुठे आहे गाडी? कुठं आली होती गाडी? दाखवली ना. अरे देवा, गाडी नाहीये, गाडी नाही बाबडे, इथं होती गाडी. ही बघ, ही गाडी तुझ्या हातात ती. किट्टू आलाय आणि त्याला नाही बेडरूम उघडायचं आहे ना, म्हणजे दरवाजा उघडता येत नाही, त्यामुळे आहे ना त्याला माहितीच नाही इकडे. आता मी गाडी नेतो, त्याची रिॲक्शन बघू आपण. असं नाही, दरवाजा उघडायचा. उतर उतर उतर, दरवाजा उघडायचा. हे बघ, हे इथं लॉक आहे, दरवाजा उघड. हे असं मागं खेच, हे मागं खेच, इकडं इकडं मागं खेच. हे बघ असं, इकडं बघ, माझ्याकडे बघ. हा असं उघड. व्हेरी गुड. हा बस, थांबा मला धरून ठेवू दे, पडायला नको फक्त. अरे बापरे, बसलं तुम्ही तर. हा आता हे बाय, आता थांबर का, ते टायर पडायला नको. हा आता ते पायदाब, पायदाब त्याच्यावर, ते लाल लाल, रेड 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 याच्यावर पायदाब. हा त्याच्यावर, हा दाब दाब. थांब थांब. हा दाब दाब. ते चालू नाही अजून, स्टेअरिंग चालू नाही. चालू ते दाब, पायाने दाब. हा दाब दाब, माझ्याकडे दाब, पायाने दाब.
लय भारी. पेट्रोल टाकू पेट्रोल कुठून टाकू आता? पेट्रोल वर नाही, चार्जिंग वर आहे बाबड्या गाडी. तेव्हा LED लाईट आणि ते सगळं एकदम जबरदस्त. तेव्हा आमच्या किट्टू दादा बसला आता गाडीवरती. कुठून तरी आहे ते गाणे. ए थांब थांब थांब, चाक निघाल, थांब. ते फिट नाही केलं अजून ना, थांब. आवडली ना? थांब आता आपण पॅक करू गाडीला, फिट करून मग चालव. हा उतर आता. गेट उघड, गेट उघड. हे बघ हे बघ हे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे इकडे लोट. अरे बापले, गड्या गलत बिलत तर पप्पी दे मला एक आता. आवडली का तुला गाडी? आवडली? सगळं पाहून घेऊ राहिलाय. त्याला घे, बाळाला घे. ते असं तोडायचं नाही, असं तोडायचं नाही, मग नाही तर मी काढून घेईल सगळं. कोणाची गाडी? आवडली का? त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्सुकता आणि त्याचे हावभाव फक्त बघत राहा आता. थांब, ते अजून फिट करायची आपल्याला बाबड्या. एक हिला एक मोती आता मला बाळाला मारायचं नाही बरं कधी. बाळाला सॉरी बोलला तू? कधी सॉरी बोलला तू त्याला? काल फोन मध्ये बोलला ना, कोमल आता बोलली त्याला, बाळाला कसं काय मारलं तू? मग सॉरी बोलला. कोमल आत्याला बोलला मी आता. जर बाळाला मारलं तर गाडी घेऊन जाईल बरं का मी. घेऊन जाऊ का गाडी? नाही, बसतोय उतरतोय बसतोय, त्याला कळानच काय करायचं आता. नाही अजून बता नको दाबू ना किट्टू. हा थांब, झाली फिट पूर्ण आता गाडी ना. तर बघा, हा कसं करायचं आता? पेट्रोल भरायला लावलं बाबाला. हा हा भरलं. चल आता बस. ते बघा एकदम असं ITत बसतोय पोरगं. आता दरवाजा लाव. अशी गाडी उघडी चालवशील तर ठोकून देशील कोणाला पण. वरती उचललं. हा चालू कर गाडी, चालू कर गाडी. हा वरती 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 दाब. हे बटन वर दाब. हे हा दाब वरती. अरे बाबड्या बटन दाबायचं. हा दाब. बापरे बापरे. स्विंग स्विंग अडकवलं नाही, स्विंग येते, मोड येते एक. असं पडशील, उतरायचं नाही चालू गाडीत. अरे बंदच केली गाडी. किट्टूला ना गाडी घरात आहे ना जमत नाही, कारण एरिया खूप छोटा आहे ना, तर तिथे त्याला समजत नाही एक्झॅक्टली. बट जसं त्याला टेरेसवर आणलं, त्याला स्टेअरिंग कळालं, त्याला त्याचं एक्सलेटर कळालं गाडीचं, त्याला गिअर कळालं, पुढं मागं कसं जायचं ते. आणि अतिशय सुंदर गाडी चालवतोय तो. आवडली तुला गाडी? कशी वाटली चालवायला? आता मामा सोबत असं तुझ्या गाडीत येशील ना तू? येशील ना तू माझ्या सोबत? आता तुझी गाडी घेऊन येशील ना तू? हा मार 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 चक्र. ये 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 पुढे. त्याला सगळं कळतं कुठून टायर कसा घ्यायचा आहे आता.
बस कडे अरे बापले, अरे बापरे. आवडली का गाडी? कशी आहे? भाली आहे. आता रिवर्स घे. व्हेरी गुड. बस थांबव. आता माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. पुढं घे, पुढं घे. हा ये माझ्याकडं, ये माझ्याकडे, ये माझ्याकडं. अरे बापरे हिरो.